हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 11 भाग 2. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की परंतु यामुळे तुझी वाढ होत नाही किंवा तुझ्यात घटही होत नाही. तू जितका जसा आहेस तसाच राहतोस. हे फार महत्त्वाचे आहे. परमात्म्याचा अंश येथे सृष्टी लीला पाहण्यासाठी देह धारण करत असतो. त्यामधून एक अचल निर्जीव म्हणजे दगड, धोंडे, माती इत्यादी तयार होतात. हे निर्जीव अशासाठी म्हणायचे की त्यात जरी आत्मतत्व असले तरी त्यात जीवधारण होत नाही. 2 अचल सजीव म्हणजे वनस्पती, लता, पल्लवी, तृण इत्यादी निर्मिती होते. यात जरी जीवधारणा झाली तरी ते स्वतः हालचाल करू शकत नाहीत. त्यांचे ते जागा सोडून जाऊ शकत नाहीत. वाढत जाणे हीच त्यांची हालचाल समजायची. 3 चल सजीव म्हणजे मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी निर्माण होतात. मनुष्य किंवा मनुष्येतर प्राणी वाढतात, हालचाल करू शकतात, त्यांचे ते जागा सोडून जाऊ शकतात. अशा प्रकारे एकेका प्रकारे उत्क्रांत होत होत सृष्टी 3 प्रकारे निर्मित होते. सृष्टीची उत्क्रांती याच क्रमाने झाली आहे. प्रथम अचल निर्जीव, नंतर अचल सजीव आणि शेवटी चल सजीव. यातही मनुष्ययोनी ही सृष्टीची सर्वात शेवटची उत्क्रांती आहे. पुन्हा त्यातही मनुष्याचा परमात्मा होणे ही सर्वात उच्च उन्नती आहे, ती आत्मोन्नती आहे. आता येथे अष्टावक्र मुनी काय सांगतात ते पुन्हा पाहूया. ते सांगतात, तुझी वाढ होत नाही किंवा तुझ्यात घटही होत नाही. तू जितका जसा आहेस तसाच राहतोस. याचा अर्थ सृष्टीमध्ये परमात्मा अंशात्मक रूपाने प्रथम आला तेव्हा तो जसा होता तितकाच तसाच शेवटपर्यंत अबाधित आहे. प्रथम जेव्हा अचल निर्जीव सृष्टी निर्माण झाली तेव्हा परमात्मा जितका होता तितकाच तो अचल सजीव सृष्टी उत्क्रांत झाली, निर्माण झाली तेव्हाही होता. याचा अर्थ अचल निर्जीव सृष्टी कमी झाली आणि तितकीच अचल सजीव सृष्टी निर्माण झाली. एकूण परमतत्व अबाधित राहिले. तसेच अचल सजीव सृष्टी उत्क्रांत होऊन जेव्हा चल सजीव सृष्टी निर्माण झाली तेव्हाही परमतत्व अबाधित राहिले. याचा अर्थ अचल सजीव सृष्टी कमी झाली आणि चल सजीव सृष्टी निर्माण झाली. परमतत्व अबाधित राहिले. चल सजीव प्राणी सृष्टीमधून जेव्हा मनुष्य निर्माण झाला तेव्हा चल सजीव मनुष्येतर प्राणीसृष्टी कमी झाली आणि मनुष्य उत्क्रांत झाला. विश्वातील एकूण परमतत्व अबाधित राहिले. एकाच एक आत्मतत्वाचा अचल निर्जीव सृष्टीपासून चल सजीव मनुष्ययोनीपर्यंत हा असा उत्क्रांतीचा प्रवास आहे. जितकी अचल सजीव सृष्टी वाढेल तितकी अचल निर्जीव सृष्टी कमी होईल. जितकी चल सजीव सृष्टी वाढेल तितकी अचल सजीव सृष्टी कमी होईल. तसेच जितकी मानवी प्रजा वाढेल तितकी चल सजीव सृष्टी कमी होईल. एकूण परमतत्व जसे असते तसेच राहील, अबाधित राहील. यावरून आपण लक्षात घ्यायचे आहे की जितकी मानव प्रजा संतुलित राहील तितकी चल सजीव मनुष्येतर प्राणीसृष्टी संतुलित राहील, तितकी अचल सजीव सृष्टी संतुलित राहील आणि तितकी अचल निर्जीव सृष्टी संतुलित राहील. विश्वाचे संतुलन सारे काही मानवी प्रजेवर, लोकसंख्येवर अवलंबून आहे. पर्यावरणाला मानवी लोकसंख्येवर मर्यादा हाच उपाय आहे. आपल्या पृथ्वीचे एक ठराविक आयुष्य आहे. ते आयुष्य संपुष्टात येण्याआधीच जर संतुलन बिघडले तर पृथ्वी ते सहन करू शकत नाही. ती स्वतः हे बिघडलेले संतुलन नियंत्रित करते. त्यामुळे उत्पात होतात. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामी, प्रलय, महाभयावह वादळे, महातापदायक उष्मा, गोठून टाकणारी थंडी, अतिपर्जन्यवृष्टी किंवा पर्जन्याची ओढ
भस्म करणारा वणवा या सर्वामुळे रोगराई इत्यादी प्रकार पृथ्वी संतुलन टिकवते. यात सजीव, निर्जीव, चल, अचल अशा सर्व सृष्टीचा बळी जातो. हजारो वर्षांपूर्वी अष्टावक्र मुनींनी सांगितलेल्या या श्लोकाचा विचार करायची क्षमता फक्त मानवातच आहे हे लक्षात घ्यावे. हरिओम.